नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 31. श्री रमण महर्षी श्री निसर्गदत्त महाराज यांना एका साधकाने असा प्रश्न विचारला की स्वरूप ज्ञान होण्याकरता संत सहवास हवा काय? म्हणजे संत सहवासाची गरज आहे काय? यावर महाराज म्हणाले, असं आहे तुम्ही त्याचा किती लाभ उचलता यावर ते अवलंबून आहे. तुम्ही त्याचा किती लाभ उचलता म्हणजे संत सहवासाचा किती लाभ उचलता यावर ते अवलंबून आहे. आणि तुमच्या अंतर्यामी जर तळमळ असेल, आणि ती पाहिजेच, तुमच्या अंतर्यामी तळमळ पाहिजे. वस्तुतः आत्मस्वरूप मुक्त आणि नित्य प्राप्त आहे. वस्तुतः आपला जो असणेपणा जो आहे, हे आपले जे आत्मस्वरूप आहे ते मुक्त आणि नित्य प्राप्त आहे. फक्त इतकेच की त्यावरचे जे आवरण आहे ते मात्र तुम्हाला हळुवारपणे तळमळीने अगदी मन लावून काढावे लागते. इतकेच. तुम्हीच म्हणजे शांती आहात. पण हे समजण्याकरता तुम्हाला शांत, दक्ष आणि सावध आणि तत्पर राहिले पाहिजे. हीच मुख्य अट आहे. स्वस्वरूपाच्या अखंड अनुसंधानात राहायला हवे. त्याकरता स्वस्वरूपाच्या अखंड अनुसंधानातच राहायला हवे. उलट तुम्ही भावी जीवनाबद्दल काल्पनिक अंदाज बांधत राहता. गतस्मृतीवर आधारित भविष्यकालीन योजना आखत राहता आणि त्यापासून काहीतरी सुख मिळेल अशी मनात असा लोभ किंवा अशी अपेक्षा तुम्ही बाळगता. पण स्वरूप ज्ञानात कधीही भविष्याची चिंता नसते. तुम्हाला फक्त दुःख नको हीच चिंता खाते. हे जर तुम्हाला समजले की संपूर्ण समाधान आणि तृप्त ही तुमच्यापाशी हजरच आहे. त्याला मग भविष्याची जरुरी नाही. म्हणून चूक फक्त आपल्या दृष्टिकोनातच आहे. तुमचा भूत भविष्य काळच जे केवळ कल्पनेतलेच आहेत तुम्हाला व्यर्थ भेडसावतात. जगाला वस्तुतः आपले स्वतःचे असे स्वतंत्र आणि वेगळे असे अस्तित्व मुळात नाहीच. जगाला स्वतःचे असे स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्व मुळात नाही. तुमची कल्पनाच तुम्ही जग म्हणून पाहता व भ्रमाने त्याला सत्य मानता. त्याचा माल मसाला केवळ तुमची कल्पनाच असते. तुम्हीच तुमच्या अवकाशात जगाला असायला आणि वावरायला जागा दिली आहे. जगाला तुम्हीच जीवन दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही कल्पना करणे सोडा, सुखासक्ती सोडा. मग जे आहे ते जसे आहे तसेच असेल आणि तेवढेच उरेल. इच्छा आणि भीती विरहित असे जग मग कितीतरी वेगळे असेल, कितीतरी समाधानकारक असेल. साधक विचारतो, मला वाटते तुम्ही एक आखीव, बंदिस्त, साचेबंद जीवन जगत आहात. मला वाटते तुम्हीच एक आखीव, बंदिस्त आणि साचेबंद जीवन जगत आहात. रोज सकाळ संध्याकाळ आश्रमात, ठराविक वेळी पूजा अर्चा, ठराविक वेळी भक्ती भजन, ठराविक वेळी ध्यानधारणा, ठराविक वेळी धार्मिक ग्रंथाचे पारायण, ठराविक वेळी तुमचे निरूपण इत्यादी इत्यादी.
हे केवळ बंदिस्त साचेबंद जीवन नव्हे काय? यावर महाराज म्हणतात, जे माझ्याला वाट्याला आले ते मी पत्करले, जे माझ्या वाट्याला आले ते मी पत्करले आणि तसेच करतो. प्राणी जगतात, वनस्पती वगैरे त्या पण जगतात. तोचतोपणा किंवा आखीवपणा हा तर सगळीकडेच आहे. प्रश्न, पण मग हा संपूर्ण समतोलपणा कोण सांभाळतो? पण मग हा संपूर्ण समतोलपणा कोण सांभाळतो? याच्या मागे कुणी अदृश्य शास्ता वगैरे तर नाही ना, जो या सर्वाचे जाणीवपूर्वक नियमन करतो, जाणीवपूर्वक शासन करतो. महाराज म्हणाले, होणारे जाणारे, न होणारे न जाणारे सर्व काही आपल्या स्वभाव धर्माने होत असते आणि जात असते. त्याला बाह्य नियमाची, एखाद्या पोलिसाची काय जरूरत? प्रत्येक क्रियाच्या प्रतिक्रिया निर्माण होऊन त्या आपल्या मूलभूत स्वभाव धर्माने वागतात आणि अखेरींना एकमेकाने त्याच स्वभाव धर्माने निष्क्रिय करून शेवटी जणू काही घडलेलेच नाही अशा थाटात त्या राहतात. यावर प्रश्न, अखेरीला सर्व ठीक होते असे म्हणून कृपया तुम्ही माझी समजूत घालू नका. अखेरीला सर्व ठीक होते म्हणजे शेवटी जणू काही घडलेलेच नाही. यावर साधक विचारतोय, अखेरीला सर्व ठीक होते असे म्हणून तुम्ही माझी कृपया समजूत घालू नका. तुमचा हिशोब हा गडबडगुंडाळा आहे. त्याच्यात शेवटी माझ्या खाती केवळ आणि केवळ नुकसानच आहे. तुमचा हा सारा हिशोब हा गडबडगुंडा आहे. त्यात शेवटी माझ्या वाट्याला दुःख आणि नुकसानच आहे. महाराज यावर म्हणाले, धीर धरा, घाई करू नका. योग्य वेळी तुमची शिल्लक जशीच्या तशी आणि उलट नफा पण तुम्हाला त्यात दिसेल, बोनस पण त्यात दिसेल. प्रश्न, मी दीर्घ आयुष्य भोगत आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की त्यात घडलेल्या घटना ह्या पूर्वनियोजित आहेत की अकस्मात घडलेल्या आहेत. मी दीर्घ आयुष्य भोगत आहे, साधकाने प्रश्न विचारला, आणि त्याला असा नेहमी प्रश्न पडतो की ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पूर्वनियोजित आहेत की अशा अकस्मात घडलेल्या आहेत. कुणी माझा जीवनक्रम ठरवलेला असेल तर तो ठरवणारा कोण, की सर्व काही आपोआपच घडत आहे? यावर महाराज म्हणतात, तुम्हाला जसे वाटेल तसे ते आहे. तुम्ही जर म्हणत असाल की कोणीतरी ठरवलेलं आहे तर ठरवलेलं आहे. तुम्ही म्हणाल की ते आपोआप आहे तर आपोआपच आहे. कारण तुम्हाला जसे वाटेल तसे ते आहे. तुम्हीच कल्पना करून होय म्हटले तर होय, तुम्हीच कल्पना करून नाही म्हटले तर नाही. सर्व काही मनाचे खेळ आहेत. मनाची समजूत घालणे हे एकच काम त्या मनाला आहे. कारण सत्य हे कल्पनेच्या ठोकताळ्यात बसत नाही. प्रश्न, तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे ते मला नको आहे, व आमच्याही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण त्याचे पण मला काही स्पष्टीकरण किंवा विवेचन नको आहे. पण जे जे पहावे त्याच्या मागे अपूर्व बुद्धिमत्ता आहेच ना. त्यामुळे हे कसे म्हणावे की विश्व निराकार आहे, निरंकुश आहे? प्रश्न फार चांगला विचारला गेला आहे. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे ते मला नको आहे, व आमच्याही जीवनाकडे पाहण्याचा आमचा काय दृष्टिकोन आहे त्याचेही स्पष्टीकरण किंवा विवेचन मला नको आहे. पण जे जे पहावे त्याच्या मागे अपूर्व बुद्धिमत्ता आहेच ना. त्यामुळे हे कसे म्हणावे की विश्व निराकार आहे, निरंकुश आहे? यावर्षी निसर्गदत्त महाराजांनी अतिशय छान उत्तर दिलेले आहे. दृश्य जगत साकार आहे. त्यात सूत्रबद्धताही आहे. ते सुंदरही आहे. पण त्यात पूर्वनियोजन आहे असे म्हटले तर त्यात अगतिकता म्हणजे अपरिहार्यता ही आलीच समजा. पण माझे जग मोकळे आणि बंधनारहित आहे, पण ते स्वनियंत्रित आहे. त्यातील सुसूत्रता लादलेली नाही.
स्वधर्म भूत आहे, सहज आहे, तात्काळ आहे. पुढे केव्हा तरी माझे जग पूर्णत्वाला पोहोचेल असेही काही नाही. जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता आणि जसेच्या तसे आणि पूर्ण आहे. प्रश्न, तुमचे जग आणि माझे जग, तुमचे जग आणि माझे जग यात काही समान पातळी आहे की नाही? महाराज म्हणाले, होय, समान पातळी आहे. चालू क्षणाच्या पातळीवर ते समान आहेत. म्हणजे आता चालू क्षणाच्या पातळीवर ते समान आहेत. माझे जगत तुमच्या जगाला केवळ क्षणिक कालाकरता आहे असे म्हणते. माझे जगत तुमच्या जगाला केवळ क्षणिक कालाकरता आहे असे म्हणते, कारण तुम्ही तुमच्या जगाला होय आहे असे मानता. कारण तुम्ही तुमच्या जगाला होय आहे असे मानता. मग त्यावर स्वतंत्र निराळे अशा सत्यत्वाचा शिक्का पण मारता. आपण असण्याच्या केवळ शुद्ध जाणीवेच्या पातळीवरच तुमचे जग आणि माझे जग एका समपातळीत राहते. पण त्याकरता तुम्हाला सहज व्हावे लागेल. त्याकरता तुम्हाला माझ्यासारखे व्हावे लागेल. मी अमका, मी तमका अशी अमुक तमुक अजिबात नको. शुद्ध जाणीवेचे, आपल्या शुद्ध असण्याचे, निव्वळ असण्याचे सदोदित ध्यान करून राहिले पाहिजे. प्रश्न, पण अशा प्रकारचे ध्यान धरणे ही पण एक तऱ्हेची मनाचीच एक वृत्ती आहे ना? यावर महाराज म्हणाले, ते पण जेव्हा तुम्हाला वाटेल ध्यान करायचे तेव्हाच. ते पण तुम्हाला जेव्हा वाटेल ध्यान करावे तेव्हाच. कारण तुम्हीच कल्पना करता की जग आहे, मी अमुक तमुक आहे. तेव्हाच वस्तुतः तुमचे जग पण सहज आहे. ते पण अखंड एक रूपच आहे. पण तुम्ही आपले रूप त्यातून वेगळे समजता व त्यातून तुम्ही आपले रूप वेगळे काढता. म्हणूनच तुम्ही कष्टी होता. असे मानलेले वेगळे अस्तित्व हेच तुमच्या सर्व सर्व दुःखाचे मूळ आहे. महाराज काय म्हणाले? कारण तुम्हीच कल्पना करता की जग आहे. तुम्हीच कल्पना करता की जग आहे, मी अमुक तमुक आहे. वस्तुतः तुमचे जग पण सहज आहे. ते पण अखंड एक रूपच आहे. पण तुम्ही आपले रूप त्यातून वेगळे समजता व त्यातून तुम्ही आपले रूप वेगळे काढता. म्हणूनच तुम्ही कष्टी होता. असे मानलेले वेगळे अस्तित्व हेच तुमच्या सर्व दुःखाचे खरे मूळ आहे. प्रश्न, मी माझ्या पहिल्याच प्रश्नाकडे वळतो. मी जन्माच्या अगोदर माझे पुढील आयुष्य अगोदरच निश्चित करून ठेवले होते काय? का केवळ सर्व जसे होईल तसे आपोआपच घडत आहे? यावर माझेच काय कुणाचेच नियंत्रण नाही. महाराज यावर म्हणाले, मी याचे उत्तर कसे काय देणार? ज्याला आपला जन्म झाला अशांना तुम्ही ते विचारा. मी तर अजन्म आहे. प्रश्न, पण तुम्ही तर जिवंत असे माझ्या समोर चक्क बसले आहात. हे कोण आहेत मग? महाराज म्हणाले, तुम्हाला मला पाहता येईल असे रूप मला नाही. तुम्हाला मला पाहता येईल असे रूपच मला नाही. तुम्ही म्हणता तो केवळ एक देह आहे. त्याला जन्म मरण अर्थात आहेतच. प्रश्न, होय, पण मला समोर दिसणाऱ्या देहाच्या मालकाविषयी, त्याच्या वापरणाऱ्या माणसाविषयी मात्र मला प्रचंड कुतूहल आहे. यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुमचा हा प्रश्न विचारणेच मुळात चुकीचे आहे. तुमचा हा प्रश्न विचारणे मुळात चुकीचे आहे. कारण मी या विश्वाला व या देहाला वेगवेगळे समजत नाही. तुमचा हा प्रश्न विचारणे मुळात चुकीचे आहे. कारण मी या विश्वाला व या देहाला वेगवेगळे समजत नाही. पहा, तुम्ही तुमच्या कल्पनेला थोडा अवसर देताच तिने लागलीच सर्व विश्वाचा पसारा विणून तुमच्या समोर आणला व त्यात मी कुणी एक स्वतंत्र आणि वेगळा आहे हे पण आणले. या अशा कल्पनेमुळेच, याचीच भुरळ पडल्यामुळे तुम्ही मूळ स्वरूपापासून अर्थात सत्यापासून दूर दूर भरकटत जाता.
कल्पना ही बहुप्रसवा आहे. कल्पना ही बहुप्रसव आहे. तिने अनंत ब्रह्मांडे वाकली, अनेक विश्वे व्याली, पण ती नेहमीच स्थल काल भूत भविष्य यांनी मर्यादित आहे. तिला स्वतंत्र व वेगळे असे अस्तित्व नाही. म्हणून असल्या विश्वांना किंवा ब्रह्मांडांना सुद्धा काहीही अस्तित्व नाही. पण हे सर्व समजण्याकरता प्रथम गुरुवचनावर विश्वास हवा. अश्रद्धा व अवज्ञा यामुळे सर्व लांबणीवर पडते. गाढ श्रद्धा, तळमळ आणि कळकळ ही सगळी हवी. शिष्याची स्वतःची बुद्धी जितकी प्रखर तितकी साधक म्हणून त्याची पात्रता कमी. शिष्याची स्वतःची बुद्धी जितकी प्रखर तितकी साधक म्हणून त्याची पात्रता कमी. जेव्हा तुम्हाला स्वरूप ज्ञानाची तळमळ लागेल, त्यासाठी जीवाची तगमग होईल, तेव्हा गुरु तुमचीच वाट पाहत आहेत याची तुम्हाला प्रखरतेने जाणीव होईल. ही साधना यावरच अवलंबून आहे, श्रमविरहित आहे. यात करायचे काहीच नाही, उलट काहीच करायचे नाही. हेच करायचे आहे. काही करायचे नाही, हेच करायचे आहे. सद्गुरूवर विश्वास ठेवा, म्हणजे सद्गुरु वचनावर विश्वास ठेवा. ते वचन कोणते? ते तू आहेस. प्रश्न: गुरूंनी भलतेच काही सांगितले तर? महाराज म्हणाले, तरी ते करा. एका संन्यासाला त्याच्या गुरूंनी सांगितले की तू आता लग्न कर. त्याने निमूटपणे ऐकले. समाजाने त्याचा खूप छळ केला. पण सबंध महाराष्ट्राला वंद्य अशा 4 द्रष्ट्या संत श्रेष्ठ बालकांना त्यांनी जन्म दिला. प्रश्न: समाधी कशी प्राप्त करून घ्यावी? महाराज म्हणाले, तुम्ही योग्य भूमिकेत योग्य दृष्टिकोन धरला की तेच तुम्हाला कुठेही केव्हाही समाधीत नेईल. जर एखाद्या गोष्टीविषयी प्रकर्षाने कुतूहल, आकर्षण वाटले तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होता. जसे द्रष्टा व दृश्य दर्शनात एकरूप होतात, श्रोता श्राव्य एका श्रवणात एकरूप होतात, प्रियकर प्रियतमा एका प्रेमात एकरूप होतात, त्याप्रमाणे कुठलाही अनुभव समाधीचा विषय होऊ शकतो. प्रश्न: मग तुम्ही नित्य समाधीत असता काय? स्वरूप ज्ञानाकरता समाधीची गरज आहे काय? त्यावर महाराज म्हणाले, स्वरूप ज्ञान हे तुमचे निजांग आहे. पण त्यावर तुमचा विश्वास हवा. ते सहज आहे, ते तुम्हीच हा विश्वास तुम्ही बाळगा. त्यामुळे मला स्वरूप ज्ञान झालेले आहे असा म्हणणारा हा ढोंगी आहे. मला स्वरूप ज्ञान झालेले आहे असा म्हणणारा हा ढोंगीच म्हणावा. काहीतरी साधकांना हे इतक्या सहज व नकळत स्वरूप ज्ञान होते की दुसऱ्याला तशी त्याची खात्री करावी लागते. स्वरूप ज्ञानामुळे त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या वर्तनात दिसतो, पण त्याच्या स्वतःच्या पण ते लक्षात येत नाही. नमस्कार.